नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपला जर 30 जुलै 2024 रोजी ग्रामसेवक पदाचा पेपर असेल, तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण व्हिडिओच्या सेशनमध्ये बघणार आहोत. हे प्रश्न म्हणजे दिनांक 29 जुलै 2024 रोजी झालेल्या तिसऱ्या शिफ्टमधील तांत्रिक घटकवरील प्रश्न असणार आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे, आधुनिक सेंद्रिय शेतीचे जनक कोण आहेत? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन दिलेले आहे नॉर्मन बोरलॉग, महात्मा गांधी, अल्बर्ट हॉवर्ड, जिग्मे सिंगे वांगचुक, नरेंद्र मोदी. तर मित्रांनो, अल्बर्ट हॉवर्ड यांना आधुनिक सेंद्रिय शेतीचे जनक म्हणून संबोधले जाते. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती म्हशीची जात नाही? म्हणजे खालीलपैकी कोणतं म्हशीचं वाण नाहीये? तर मुर्रा म्हैस आहे, जाफराबादी म्हैस आहे, नागपुरी म्हैस आहे, सुरती पण म्हैस आहे. पण गीर ही काय आहे? तर गीर ही गायीची जात आहे. ती कुठे आढळते? तर गीर फॉरेस्ट मध्ये गीर गाय आढळते. आणि म्हशीचं वाण नाही म्हणून विचारलंय, म्हणून आपलं करेक्ट उत्तर असणार आहे गीर. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, ग्रामसभा वर्षातून किती वेळा घेतली जाते? कमीत कमी. तर मित्रांनो, ग्रामसभा ही वर्षातून 4 वेळेस घेतली जाते. म्हणजे प्रत्येक 3 महिन्यातून एक ग्रामसभा झालीच पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, टीपीएस हे कशाचे वाण आहे? म्हणजे कशाची जात आहे? तर मित्रांनो, तांदूळ आहे, गहू आहे, मका आहे, की सोयाबीन आहे, की बटाटा आहे? तर टीपीएस म्हणजे काय आहे? ट्रू पोटॅटो सीड इज अ व्हरायटी ऑफ पोटॅटो सीड. म्हणजे बटाट्याची जात आहे. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे बटाटा, जे की पोटॅटो सीड आहे, जे की यूज केलं जातं ब्रीडरद्वारे. तर आपल्याला ब्रीडर, न्यूक्लियस सीड, ब्रीडर सीड, फाउंडेशन सीड, रजिस्टर्ड सीड, ट्रूथफुल सीड आणि सर्टिफाईड सीड ह्या सीडच्या स्टेजेस आहेत, त्या आपल्याला माहिती पाहिजे. जर तुम्हाला 100% प्युअर किंवा 99.9% प्युअर ही सीडची कोणती स्टेज आहे विचारलं, तर ती असणार आहे न्यूक्लियस सीड. हे 100% प्युअर सीड असतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जात आहे की कोणत्या कलरचा टॅग हा कोणत्या सीडसाठी वापरला जातो. आणि महत्वाचा प्रश्न कोणता असणार आहे? तर आपल्याला जे सर्टिफाईड सीड असतं, जे शेतकरी आपल्या शेतामध्ये वापरतात, त्याचा टॅगचा कलर कोणता असतो? तर निळा असतो. लक्षात ठेवायचा आहे. फुलर सिंचनाखाली कशाने पाणी देतात? फुलर सिंचन म्हटलं की आपण लक्षात ठेवायचं आहे नदीद्वारे आणि पाटाद्वारे दिलेले पाणी, याला आपण हुलर सिंचन पद्धती म्हणतो. ऑप्शन आपल्याला विहीर, तलाव, नदी, हौद, पाईपलाईन अशा पद्धतीचे बघायला मिळतील. पण आपण लक्षात ठेवायचं आहे, हुलर तंत्रज्ञान म्हटलं की नदी मधील पाणी आपण शेतीच्या सिंचनासाठी वापरणे. पुढचा प्रश्न बघा, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ. तर मित्रांनो, याची स्थापना ही 1998 मध्ये करण्यात आलेली आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ याची स्थापना 27 नोव्हेंबर 1998 रोजी केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, पूर्वीचा जिब्राल्टर किल्ल्याचे नाव काय होते? तर मित्रांनो, याचे नाव होते विजयदुर्ग. आपल्याला ऑप्शन काय काय दिलेले आहेत? सिंहगड आहे, रायगड आहे, प्रतापगड आहे, विजयदुर्ग आहे, वासोटा आहे. विजयदुर्ग किल्ल्याला पूर्व जिब्राल्टर असे म्हटले जाते, कारण तो अक्षरशः अभेद्य होता. त्याच्या स्थानिक फायद्यांमध्ये 40 किलोमीटर लांबीचा वाघोटन खारेपाटण खाडी समाविष्ट आहे. या खाडीच्या उथळ पाण्यात मोठी जहाजे जाऊ शकत नाहीत.
तर या किल्ल्याला म्हणजे विजयदुर्ग किल्ल्याला पूर्वेचा जिब्राल्टर असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न बघा, रामपूर टेकडीवर रामधाम कोठे आहे? तर रामपूर टेकडीवर रामधाम हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, सध्याचे नाशिक जिल्ह्याचे आयुक्त कोण आहेत? तर डॉक्टर प्रवीण गेडाम हे विभागीय आयुक्त आहेत नाशिकचे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि आपण लक्षात ठेवायचं आहे, आपण ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची आपल्याला जिल्हा विशेष माहिती बघून घ्यायची आहे. आपण जर ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल जॉईन केलेले असेल तर आपल्याला पिन मेसेजमध्ये प्रत्येक जिल्ह्याबद्दल जिल्हा विशेषची PDF मिळणार आहे. ती आपण डाउनलोड करायची आहे आणि जिल्ह्यातील पालकमंत्री असो, कलेक्टर असो, SP असो किंवा इतर जिल्ह्याबद्दल सर्व माहिती म्हणजे जिल्ह्याच्या सीमा, पूर्वेस कोणता जिल्हा येतो, पश्चिमेस कोणता जिल्हा आहे, उत्तरेस, दक्षिणेस, अशा पद्धतीने सर्व माहिती आपल्याला PDF मध्ये मिळणार आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि PDF डाउनलोड करून ती वाचून घ्यायची आहे. परीक्षेमध्ये आपल्याला जिल्हा विशेषवर कमीत कमी 2 ते 3 प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, आपल्याला रिसर्च इन्स्टिट्यूटवर देखील परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळत आहेत. या ठिकाणी बघा, द्राक्ष संशोधन केंद्र कोठे आहे? तर बघा, सांगली आहे, सोलापूर आहे, पुणे आहे, नाशिक आहे की पुणे आहे? बघा, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र हे मांजरी फार्म, पोस्ट ऑफिस, सोलापूर रोड, पुणे, म्हणजे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे पुणे. पुणे येथे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे. आपल्याला रिसर्च स्टेशनही ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर PDF फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. त्याच पद्धतीने आता ग्रीन रिव्होल्यूशन आहे, प्रत्येक रिव्होल्यूशनचे फादर कोण आहेत याबद्दलची माहिती आणि रिव्होल्यूशन कशा संदर्भात आहे या संदर्भातील PDF ही आपल्याला ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. ती आपण बघून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र सरकार कोणाच्या स्मरणार्थ हिंदवी स्वराज सप्ताह साजरा करते? तर मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला, आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे येणारच आहे. याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ हिंदवी स्वराज सप्ताह साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, मसूर हे कोणत्या प्रकारचे धान्य आहे? तर मसूर कोणत्या प्रकारचे धान्य आहे? तर मित्रांनो, हे डाळवर्गीय पीक आहे. हे एक द्विदल धान्य आहे. या धान्याची डाळ करतात आणि डाळीचा रंग कोणता असतो? भगवा असतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण तिसऱ्या शिफ्ट मधील ग्रामसेवक पदभरती जी झालेली आहे 29 जुलै 2024 रोजी, त्यामधील तांत्रिक घटकवरील आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत. या प्रश्नांची PDF आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि अशाच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रीकट्टा YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.